लग्नासाठी मी ही साडी नेसली होती आणि सिंपलच तयार झाले होते. साडीचा हा एक व्हिडिओ काढला आणि लगेच आम्ही निघालो होतो. ओला बुक केलेली होती. इथे आम्ही हॉटेल ताजला येऊन पोहोचलो होतो आणि खूप सुंदर वातावरण होतं. संध्याकाळचं लग्न होतं आणि आज नेमकी थंडी पण कमी होती. इथे एंट्रीला खूप छान वाटत होतं. खूप छान सजवलेलं होतं. असं झाडांमध्ये मध्ये-मध्ये त्यांनी मेणबत्त्या लावलेल्या होत्या, पण त्या नकली होत्या आणि वरती पण खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. कॉमेडियन लग्न होतं आणि अक्षयच्या बालमित्राच्या मुलीचं लग्न होतं आणि ते पॉलिटिकल्स पण आहेत, म्हणजे पॉलिटिकमध्ये पण आहेत ते. त्यामुळे खूप मोठं लग्न होतं आणि सगळे पॉलिटिकल लोकं पण आलेले होते. इथून एंट्री आहे आतमध्ये गार्डनमध्ये जायला आणि गार्डन तर बापरे! खूप मोठं गार्डन होतं. आम्ही एंट्री बघूनच मला इतकं आवडलं, इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे आतमध्ये आल्यानंतर स्टेजवर सगळे पाहुणे भेटत होते आणि भली मोठी लाईन लागलेली होती पाहुण्यांची भेटण्यासाठी आणि आम्ही पण म्हटलं चला आधी नवरा नवरीला भेटून घेऊ, यांच्या मित्राला पण भेटून घेऊ, म्हणून मग आम्ही इथे लाईनीतच उभं होतो. स्टेजवरून तर खालचा नजारा तर इतका सुंदर दिसत होता आणि स्टेज पण एवढं सुंदर सजवलेलं होतं. इकडे चिनूची घाई चालली होती कारण तिला खूप भूक लागलेली होती. मग तिकडून आम्ही स्टेजवरून खाली आलो आणि जेवणाकडे आलो. तर इथे जेवणाची खूप म्हणजे खूप गर्दी होती. आता इथे तुम्ही बघत असाल खूप छान सिस्टीम केलेली होती. आपल्याला जागेवरच बसायचं होतं. सगळं आणून 70 आयटम होते. तर त्याच्यामध्ये चिकन बिर्याणी, दाल गोश्त, नंतर पॉपलेट फ्राय, फिश, प्रॉन्स, अजून कटलेट वगैरे भरपूर प्रकार होते. सगळे नॉनव्हेजच होतं म्हणजे. आणि इथे आमचा आता नंबर लागला आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. हे बघा आता आमच्या जेवणामध्ये पण स्टार्टर्ड आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फिश पॉपलेट फ्राय आलेलं आहे. तर आम्ही तर त्याच्यावरच ताव मारला होता. जेवणाची क्वालिटी तर खरंच खूप छान होती. मग आम्ही व्यवस्थित सगळं जेवण वगैरे केलं. मी आईस्क्रीम खायला गेलो. खूप वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम होती. खूप छान थंडीमध्ये आईस्क्रीम खायची मजाच वेगळी राहते. मग त्याच्यानंतर निमिष पण सलाड खायला गेला. त्याचं एकट्याचं चालू होतं खाणं. मग इकडे आम्ही मस्त सगळं खाऊन वगैरे झालं आणि घरी निघालो आणि बाहेर येऊन मग असे आमचे फोटोशूट वगैरे सुरू होते. ओला येत होती तोपर्यंत आम्ही सगळे फोटोशूट वगैरे करत होतो. सगळ्यात महत्त्वाचं अक्षयला सगळे त्यांच्या वेळेसचे जुने लोकं वगैरे सगळे भेटले होते. त्यामुळे ते खूप खुश होते. भारी वाटलं ना तुम्हाला? म्हणजे ते जुन्या आठवणी नाही का निमिष एवढा असताना. इकडून मग आम्ही पटकन घरी आलो आणि फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर मस्त घरामध्ये बिछाणे वगैरे टाकून आम्ही शेकोटी केली. असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.